शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत. प्रकट महाराष्ट्र. नमस्कार, प्रकट महाराष्ट्रमध्ये आपले हार्दिक स्वागत. मी लावण्या हुमने आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र, बातमी तुमची आमची. डोंबिवलीत मनसे, काँग्रेस व राष्ट्रवादीचा जल्लोष. दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीने पुकारलेल्या आंदोलनात करोडो विद्यार्थी सहभागी झाले होते. या आंदोलनाला आता यश आले असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. याचा देशभर जल्लोष होत आहे. डोंबिवलीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांनी शनिवार 25 तारखेला डोंबिवली पूर्वेकडील स्वर्गीय इंदिरा चौकात फटाके वाजवून व मेलोडी देऊन जल्लोष केला. त्याआधी ज्या 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी मनसेचे जिल्हा अध्यक्ष राहुल कामत, जिल्हा सचिव अरुण जांभळे, डोंबिवली शहर अध्यक्ष हर्षद पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे डोंबिवली शहर अध्यक्ष प्रतीक पाटील, महिला पदाधिकारी दीपिका पेढणेकर, माजी नगरसेविका कोमल पाटील, नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे, संदेश पाटील, शर्मिला लोंढे यांसह मनसैनिक, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट पदाधिकारी राजू शिंदे यांसह विद्यार्थी उपस्थित होते. आमचे प्रतिनिधी शंकर जाधव, डोंबिवली. मी कौतुक करेन, कारण की जे चालू होतं, जे दिल्लीमध्ये इतक्या वर्षापासून जे सत्कार हालतच नव्हतं, आज बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचा मोर्चा निघतो. तुम्ही मला मणिपूर मधला जो मोर्चा झाला, या सगळे मोर्चा झाले पण त्याला कुणी सरकार झुकले नाही. पण आज हे जंतर मंतर ज्यांनी केलेलं आहे त्याच्या पाठीमाग पूर्ण युवा पिढी आज पाठीमाग उभी राहिली आणि त्या युवा पिढीने दाखवलं की आम्ही लहान आहोत पण तुम्हाला आज कायदा दाखवू शकतो. आम्ही संविधान वाचवलं, संविधानाच्या विरोधात सगळं चालू होतं आणि संविधानाच्या विरोधात चाललेला हा आवाज आजची पुढची पिढी जी आमची लहान ती खरं त्यांनी दाखवलेलं आहे की आम्ही कुणासमोर झुकू शकत नाही. आम्ही लोकशाही विरोधात होतो आणि या लोकशाही समोर ही जनता सुद्धा त्यांच्या पाठीमागे आणि सरकार झुकतो. रामकृष्ण हरी. सर्वप्रथम सर्वांना आषाढी एकादशीचे हार्दिक शुभेच्छा देतो. आज तुम्ही बघितलं असेल, आजच्या दिवशी जो यश विद्यार्थ्यांना मिळालेला आहे त्याचं खूप श्रेय त्यांच्या पालकांचा, त्यांच्या सहकार्याचा आणि त्यांच्या एकजुटीचा जातो. आज इथे जरी आपले भारताचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असेल जबरदस्तीने, तरी काँग्रेस पक्षातर्फे आमच्या 3 मागण्या प्रामुख्याने अजूनही राहतील. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी ज्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत ते सरकारने मागे घेण्यात यावे. त्यानंतर दिल्ली पोलीस यांनी जे अमानुषपणे मारहाण केलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात यावे. आणि तिसरी म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारताची माफी मागावी, कारण त्यांना हा विषय हाताळता आलेला नाहीये. राजीनामा तर द्यायलाच पाहिजे होतं, नैतिक जबाबदारी, पण त्यांना 12 वर्षामध्ये नैतिक जबाबदारीचा अर्थ समजलेला नाहीये. तर आमच्या या प्रामुख्याने 3 भूमिका राहणार आणि आम्ही त्या सातत्याने मागत राहणार आहोत. होतं की ते अभिजित दिपकेंना पवार साहेब भेटायला गेले. त्यानंतर पवार साहेब देशाचे पंतप्रधान मोदी यांना भेटायला गेले. त्यावेळेला जेव्हा एका वेळेला पंतप्रधानांनी सांगितलं की मैं उंगली पकड़ के राजनीति सिखाऊं, आज हात पकड़ के पवार साहब ने क्या सिखाया उनको ही पता है. हे सांगायची गरज नाहीये, पण हा विजय खरा विद्यार्थ्यांचा आहे आणि सर्व पक्षपाती आणि मुलांच्या आई वडिलांचा विजय आहे, एवढंच मी सांगेन. धन्यवाद. करत होती त्यांचा लढाई. हा धर्मेंद्र प्रधान जो कोणी राजीनामा घेतला त्याचा राजीनामा जो कुठल्याही पक्षाचा विजय नाहीये. ज्या विद्यार्थ्यांनी लाटाकाट्या सहन केल्या, असंख्य गुन्हे केले, पुन्हा पावसात गेले 25 दिवस सातत्याने तिथे लढा देत राहिले, हा खरं तर यांचा विजय. मी खरंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे या प्रचंड विद्यार्थ्यांना किंवा या डोंबिवलीतील देखील काही आपले नीटचे विद्यार्थी आहेत यांना देखील सांगतो की हा तुमचा लढा इथे तुम्ही चालूच ठेवला आहे, असं तुम्ही ऑलरेडी जाहीर केलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये या नीट संदर्भात संसदेत चर्चा असू दे किंवा तुमच्यावर जे कोणी आत्महत्या केलेले जे काही विद्यार्थी आहेत त्यांची नुकसान भरपाई असू दे किंवा आत्तापर्यंत तुमच्यावर जे काही गुन्हे दाखल झाले हे मागे घ्यायचे, या सर्व काही गोष्टींमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या सदैव पाठीशी उभी राहील. मला वाटतं सर्व वरिष्ठांनी आपापले मत ऑलमोस्ट मानले आहे. मी एवढंच बोलतो आणि वंदन करून मी इथे जो आज आम्ही एकत्रित जमलेलो आहोत जल्लोष करण्यासाठी, गेले 27-28 दिवस हा विद्यार्थ्यांचा, तरुणांचा
त्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढा चालू होतं जंतर मंतरवर. पण ते आंदोलन, ते लोकशाही पद्धतीचं आंदोलन चिरडण्याचं सरकारने भरपूर प्रयत्न केला. शेवटी तरुणांच्या सहनशीलतेचा अंत पाहिला त्यांनी आणि नंतर 22, 27, 28 दिवसांनंतर त्यांनी शिक्षण मंत्री जे आहेत धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. तसं पाहायला गेलं तर त्यांनी एवढं सहनशीलतेचा अंत पाहायला नको हवं होतं, पण त्यांना तरुणाच्या शक्तीचा अंदाज आला नाही. पण तरी सुद्धा त्यांनी दिलं. ते शहाणपण, त्याला उशीर असतं शहाणपण होतं. नाही तर तरुणांनी काय केलं असतं याची त्याला गोपनीय माहिती गेली असेल कदाचित, आणि म्हणून त्यासाठी त्यांनी आंदोलन केलं. आज एकीकडे आम्ही जे आनंदोत्सव करतो आहोत, पण एकीकडे आम्हाला दुःख पण आहे. कारण ज्या मातांनी, ज्या आईवडिलांनी आपल्या मुलांना गमावलं, निष्पाप मुलांना गमावलं, निष्पाप मुलांना सरकारने बळी घेतला, त्याचं आम्हाला दुःख आहे. आणि म्हणून एकीकडे आम्ही आनंदोत्सव करत असताना एकीकडे आम्हाला दुःख पण होतं की त्या घरची परिस्थिती काय झाली असेल आज, की 3 ते 4 पोरं विद्यार्थी आज शहीद झाले, त्यांना किती दुःख झालं असेल. आणि एकीकडे ज्यांना लाठाकाठ्या पडल्या त्या विद्यार्थ्यांना, त्यांच्या आया बहिणीवर सुद्धा लाठीमार केला, त्यांचं दुःख आम्हाला खूप वेगळं आहे. त्यांचं दुःख ते आम्हाला समजण्या पलीकडचं आहे. पण तरी सुद्धा आज इथे आम्ही आनंदोत्सव करायला जमलेलो आहोत. पण त्याचबरोबर आम्ही दुःख सुद्धा व्यक्त करतो. आणि यानंतर कुठल्याही सरकारने तरुणाच्या अंत करण्याचा, सहनशीलतेचा अंत पाहू नये. प्रकट महाराष्ट्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का.